हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. अव ती पोरगी येईना अजून. ती शाळेत अपूर्वा नाही आली अजून. काय इष्टांचा लय प्रॉब्लेम भावा बहिणींनो. पोरगी नाही अजून अपूर्वा आली. अय बायडा ती ये ना. मग ती आता आहे ना हो का अंधार पडला पार हो का किती अंधार पडलाय तरी पोरगी अजून आली नाही. लांब शाळेत जायचं म्हणल्या हो का ही इष्टांचा असा प्रॉब्लेम आहे भावा बहिणींनो. इथं आता गेली एक इष्टी मग आता तिचा बापा आणायला चालला होता. मग काय आली का काय कुणास ठाऊ. फोन बी नाही केला पुरीनी. एक तर तुम्हाला सांगते एसट्याचा प्रॉब्लेम. बिहाव सुटलंय वायलीच हे काय आली. फोन फिन करा येत नाही वय तुला पोरी. त्या गेल्याच नाही तर मग मी नाही आले मग इष्टी आली. फोन करायचा बाप होता घरी आला नसता वय न्यायला. मी करणार होते आणि मग काय कोणाच पंचांगणात बघत होतीस का काय. मी करणार होते. अंधार पडला तरी पोरगी तिकडं साळकड. कसं आहे बापाच्या जीवाला टेन्शन नाही यायचं. हा एक तरी असला जमाना निघाला या. बरी आता तरी ही आमच्या काय होतं भाऊ बहिणीनो गावाला इष्टेचा प्रॉब्लेम आहे. शाळेसाठी इष्ट्या सोडाव्या नाहीत वय. हा आणि हो का इष्ट्या येते ते अंधार पडल्यावर आई बापा लेकरांना साळत घालवात येत आणि बसते ती चिता घेते वाट बघत. ही असलं डोक्याला टेन्शन आहे. तुमचं दाजेल गेलंय दळायला. आता ती निघालं होतं आणायलाच पण आता इष्टी थांबलेली बघितल्यावर मग थांबलं इथंच ती. काय तर डोक्याला वैताग वाढी. माणसाला येतं टेन्शन. लेकरं बाळ टायमाच्या टायमाला घरी आल्यावर नाही. आता पुरीच्या जाती आहेत आपल्या. कवापासून म्हणलं पोरगी इष्टी फिष्टीच असेल म्हणून आणि दिवस येरवाळीच मावाळतोय ना. आणि जवळ बी नाही शाळा 4 कोस लांब. हो का असं आहे मग इथं गावाकडं अशी दक्षता घेत नाही ती शाळेची लेकरा बाळांची. उपकार केल्यावानी इष्टी आहे त्या. काय सांगायचं तुम्हाला आहे ते बरं आहे. ती पहिलं तरी मी म्हणती आहे ना आता तरी स्वतःच्या गाड्या गुड्या आहेत त्या म्हणून माणूस कुठं बी इमर्जन्सी जात येत. नाही तर पहिलं तर आहे ना अजिबात कुठं जाणे नाही आणि येणे नाही. एसट्याच एक फळाला आणि एक माळाला. आता जर आली तर उद्या 10 वाजताची एक इष्टी यायची आणि मग कसं जाणं येणं व्हायचं सांगा. हा काय झालं कोण आहे काय नाही. दाजी लावलंय दळायला. आता दळण केलं बाजरीचं गेल्या दाजी दळायला येते दळण. हे पुरीने टेन्शन मध्ये घालवलं आम्हाला. काय भाऊ बहिणी आताची येईल मगच येईल. आम्ही बसलो येड्यावानी वाट बघत. अगं बाई तुम्ही येड्यावानी वाट बघत बसला. माझी काय हाल झाली. काय झाली तुझ्या. माझं लई डोकं तीन दुखतंय कालच्या धरून. तब्येत बरोबर नाही माझी आणि सकाळ धरून नुसतं डोकं फान 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 करते. आणि तिथं बाळूमामाची बकरी ते आलेत ना मग तिचा डीजेचा आवाज कुणाचं लग्न होतं आणि ती माझं डोकं पार असं दान 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 करीत होत. मग डोक्याची गोळी खायची नाही एखादी. पैसे नव्हते माझ्याकडं
इतकं अगं त्या मेडिकल मध्ये जायचं ना, ती एक मेडिकल माझं व्हिडिओ बघते आता, ओळखीचं आहे. मी सांगितलं नसतं फोन लावायचा तिथून त्या मेडिकल मधनं जाऊन, मी सांगितले असते त्यांना गोळी द्यायला, पैसे सोडलं असतं इकडून. काय लेकरं हुशार बी नाही ती भावा बहिणीनं, कसं सांगायचं आता. हा उलीशी चंच नाही तर बाहेर राहायचं वागायचं म्हणल्यावर कसं राहायचं ते आता कसं सांगावं यांना. मम्मी पप्पाला आणायला सांग ना गोळी. ताप आली काय? काय माहित, लय डोकं दुखतंय माझं. मग यायचं दवाखान्यात जाऊन, जा दवाखान्यात बापा आल्यावर. बापाला फोन करावा लागल, यायचं इंजेक्शन घेऊन टोचून, म्हणजे उद्यापर्यंत बरं वाटेल. आहे का नाही भाऊ बहिणी? तुझ्या बापाला फोन लावावा लागेल. ती गेलेत ना ह्याला, थांबा आता त्यांना फोन लावते भावा बहिणींनो. दाजीला केलता तुमच्या फोन, दळाय गेलेत ना, त्यांना म्हणलं पुरीला घेऊन जावा दवाखान्यात. त्या पुरीचं लागलं ना दुखायला, जात्याला घेऊन. आता ती दळायला गेले ते भाऊ बहिणीने, येत्याला जात्याला घेऊन दवाखान्यात. तरी आज गार कमी आहे, थंड नाही तर मरणाची थंड. तरी चूल पेटवावंच लागल, जरा शेकावं म्हणलं चूल पेटवून, म्हणजे बरं वाटेल ना. लय डोकं फन करते माझं. दिल ना डॉक्टर मग इंजेक्शन. डोकं डोकं सारखे करते पोरगी, डोकं काय त्याच्या खोक्याला डोक्याला झालंय काय जणू कोणाच ठाव बाय. लय डोकं दुखतं माझं. 2 दिवस झालं तर माझं लय डोकं दुखायला लागले. डॉक्टरला सांगते ना इंजेक्शन द्यायला डोक्यावर. ती डॉक्टर आहे एक इथं, डोकं दुखत असल्यावर इंजेक्शन दिलं ना की मग डोकं दुखायचं राहत. घसा आणखीन दुखतंय आणि माझं. काय काय दुखतंय तेवढं सांग, अर्ध दुखणं सांगशील आणि अर्ध घेऊन येशील महागारी परत. जा सुटेर फिटर घालून याचा अंगात पळ. बापाला बोलावलाय, बाप येईल नेल दवाखान्यात. काय तर लय डोक्याला टेन्शन भावा बहिणीनं, लेकरांचं बाळांचं. काही असं साळत ना आली ती बी तब्येत नाही बराबर. गारट्या गुरट्या जाता गाडीवर जायचं दवाखान्यात बसून. कसं करायचं सांगा आता तुम्ही. चला भावा बहिणीनं, बोलावलंय तुमच्या दाजीला, लावती दवाखान्यात त्या पुरीला घेऊन. थंड वाजायला लागली मला पण. काय तर लय दुखणीन बाहिनीन लय डोक्याला ताप. आता गारट्या गुरट्याचं काय होतं, सर्दी खोकलं काय बी दुखणी चालू होते ती बघा, कणकण्या काय बी. आणि रस्त्याची कामं चालल्या तर रस्ता सारं खराब. फदाक 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 दिसना ना इसना अंधारात. तुम्हाला तर दावलं मी कालच्या व्हिडिओ मध्ये कसं चाललंय रस्त्याचं. 3, 13, 9, 12. अय बायडा आत्या ये ना. आता हे बरेच भाऊ बहीण मला बायडा आत्या बद्दल बी लय विचारतात बाया. माणसानं नेली असल नाही तर आज दत्त जयंती आहे न, तुझ्या कोंबडीला कोणी गणे खायचं खाल्ले असल कोणी बघ बाया. अग बाया आमुष्या पुनवच कोणाला शिव्या सराप देत बसती, उंद्याच्याला बडबड करत बस. काय तर मग केला बिन ठेवला बी देवाला नाही, देवा पुरता आपला केला होता. आज दत्त जयंती भावा बहिणीनं, मग म्हणलं उलीसा तुपातला शिरा करून देवाला प्रसाद ठेवावा, मग केला बिन ठेवला बी. आणि बायडा त्या म्हणती मला दिला का.
आता के प्रसाद द्यायला काय झालं ग अगं देवापुरता करून ठेवला होता पुरता खवायना पण प्रसाद म्हणून तर ती वाटायचं. अभिषेक घातल्यावर मग करतात जेवण हे आता आपलं काय नुसतं उमराचं झाड आहे भावा बहिणीनं त्याचा काय अभिषेक ही केलेला आहे वय तवा नाही केलं आणि मग ती अभिषेक ही घातल्यावर करतात 5 पोरं जीव घालायची मग आता त्याचा अभिषेक घातलाय वय बामण आणून अभिषेक घालवून मग ती जागृत स्थान बनवावं लागल हा आता केलंय आपला हाय बाबा उमराचं झाड म्हणून केला तुपातला प्रसाद केला ठेवला देवाला मित्रीने आले ना बसायला ठीक आहे मी का माहिती येऊन बसायचं उठले का सुटले हा आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की नाही एकताई कोण आहे ती सारखं मला विचारपूस आहे की पूनमताई मला बायडा आत्याबद्दल थोडी माहिती द्या बायडा आत्या कशी राहती कुठं राहती तिचं लग्न झालंय का तिचा नवरदेव कुठं आहे ना माहिती म्हणा हा मग सांग ना बाया तुझा नवरदेव कुठं आहे तुझं लग्न झालं का तुला लेकरं बाळ किती आहेत आता माझ्या सांगण्यापेक्षा ती आहे ना आई बापाच्या तिथं आहे लगीन झालं होतं तिचं पण हळद फेडाय आली आणि हळद फेडाय आली आणि बाया नांदायचं नाही गेली कसं काय करायचं राहिली पूनमताईला जोडी झाली हा तेव्हा पूनमताई नव्हती बी इथं पोटात बी असल का नसल कोणाच ठाव सांगता येत नाही लगीन झालं होतं तिचं तिला भाव आहेत तिला सगळी आहेत नातेवाईक आणि एकटीच राहती काय करायचं मग आता पूनमताई जीव तिला लेकर बाळ काय नाही नवऱ्यापाशीच नाही राहिली तर कुठून लेकर आबाळात न पडायच्यात का भावा बहिणींनो होय आणि मग हो का ही माहिती आहे बाकी दुसरी माहिती मी बी नाही सांगत आता मला बी नाही माहिती तपली तपलीच करती तपली तपलीच खाती कोणाला मागत नाही काय नाही उलट ती देती कोणाला नसलं असलं तर तिच्याकडे मागा येते ती दे आम्हाला म्हणून अजून काय सांगू द्यावं लागतं हा तर चला एवढंच सांगेन मी तुम्हाला बायडा आत्याविषयी माहिती बाकी नाही काय शेरडा राखून जगती बिचारी मग भाव आहेत अजून कोण आहे भाऊजाई आहेत या मग सगळे भाषे आहेत मोठा मोठा लग लय गणगोत आहे तिला केस कमी असतील एवढी गणगोत आहे पण किती गणगोत असलं ना किती गणगोत असलं तरी माणसाला एकटच राहून स्वतःलाच करून खायचंय कोणच्या गणगोताच्या विश्वासावर बसायचं नसतंय बरोबर का नाही भाऊ बहिणीनं चला मग आता एवढंच बोलते मी बाय बाय करते पुरीला न्यायची दवाखान्यात या अपूर्वाला तिला जरा कणकण आली डोकं हिन दुखतंय डोळण हिन सुंभारल्यात तिचं त्याच्या त्या इष्टीचा कार काय तर डोक्याला वैताग वाडी चला बाय भाऊ बहिणींनो नाही काय तर त्या